सामाजिक वनीकरणामध्ये कंत्राटी मजूर म्हणून जॉबला होते. एक मिनिट. हां, हो. माझे वडील रमाशंकर राममनोहर शुक्ला राहणार पुसल, त्यांनी कंत्राटी वनमजूर म्हणून आपल्या सामाजिक वनीकरणामध्ये जॉबला होते. पण काही रिसेशनमध्ये 3339 कर्मचाऱ्यांना मंदीमध्ये कमी करण्यात आलं होतं. पण त्यानंतर शासनाच्या धोरणानुसार 1996 त्यांना परत कामावर कायम करा असं GR येऊनसुद्धा जे मधातले अधिकारी होते त्यांनी कधी त्यांची लिस्ट जी होती, माझ्या पप्पांचं महाराष्ट्र यादीमध्ये 3ऱ्या नंबरवर नाव असूनसुद्धा त्यांना 20 वर्ष सेनेमध्ये कायम करून घेतलं नाही. सोबत त्यांच्या मजुरांना सध्या माझ्या पप्पांनी विष घेतलेला आहे. 19 तारखेला ते घरून निघाले. त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही कारण ते सिस्टमला थकले होते आणि त्यांच्या 4 अधिकाऱ्यांना त्यांना मानसिक प्रतारणा दिलेली आणि खूप त्रास दिला. यासाठी त्यांनी विष प्राशन केलं. 3 दिवस आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यवतमाळला त्यांच्यावर उपचार झाला आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योती मालम जे 4 अधिकारी जे आहेत आणि पप्पांचे सगळे संघटनेचे लोक येऊन आहेत. जे 3339 कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी जीव दिला ते पण सगळे लोक येऊन आहेत. मला इथं माझ्या पप्पांसाठी मी न्याय मागायला आले कारण माझ्या पप्पांनी 11 पेजेसचा सुसाईड नोट लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या न्यायाची मागणी केली. त्यांनी माझ्यावर एक जिम्मेदारी सोपवली की बेटा मला मुलगा नाही पण माझ्या कर्मचाऱ्यांना तू न्याय मिळवून दे आणि कलेक्टर ऑफिसला माझी बॉडी घेऊन जा. पण आमच्या मागे आम्ही इथे येऊ लागलो तेव्हा एक PSI साळकर म्हणून काहीतरी आमच्या ॲम्ब्युलन्सच्या मागे गेलेले आहेत ते आम्हाला इथे येऊ देत नाही आहे. माझी तुमचं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की माझी DM सरांशी भेट करून द्या आणि माझ्या पप्पांची बॉडी इथं घेऊन या. त्या 4 त्यांच्यासाठी न्याय मागायचा. 4 अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला मानसिक त्रास दिले त्याला त्यांचे नाव काय? यवतमाळमधल्या मॅडम आहेत एक प्रणिता पारधी म्हणून, त्यांनी माझ्या पप्पांचा मानसिक छळ केला आहे आणि पप्पांनी सुसाईड नोंदवून चौघांची नावं लिहिली आहेत ते आहेत. आणि त्यानंतर एक कुंभरे म्हणून आहेत आर्यफ पुसतचा, त्यानंतर एक मडवी म्हणून आहे मॅडमचा असिस्टंट आणि एक चिकणे म्हणून, या चौघांचं नाव माझ्या पप्पांनी लिहिलेलं आहे सुसाईड नोटमध्ये. मला न्याय हवा आहे सर, मला भाव नाही आहे. बाबा बाबा 20 वर्ष सिस्टमला कंटाळून जीव दिला तरी सिस्टमच मागे पडून आहे. आमच्या मागे पुढे त्याची गाडी लावून ठेवली की पुसाच्या बाहेर काढा यांना. कसं काढणार तुम्ही बाहेर? 3339 कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यायला त्याला जीव दिलाय तर आम्हाला इथं पण लपून छपून यावं लागलं आणि अजून ते माणूस गाडी घेऊन लागलाय माझा. पिसाळकर मागं लागला आमच्या. भारत देशाची खरंच किती घाण आहे सिस्टम. एक माणसाला स्वतःच सिद्ध करायला प्रूव्ह मरावं लागते आणि मेल्यानंतर पण त्याला भेटत नाही काही. आम्ही काही इन्व्हॅलिड काहीच मागत नाही हो. माझ्या पप्पांचं इतर नातीमध्ये नाव आहे ते 3339 मजूर जे 20 वर्षापासून करत आहे सगळ्यांच्या यादीत नाव आहे. कोर्टाचा डिसिजन आहे, सगळे प्रूफ आहेत माझ्या पप्पांकडे आणि आमच्याकडे पण. त्यांनी कधीची हेड ऑफिसनं माहिती बोलवलेली आहे, 1996ला माहिती बोलवली की त्यांचे 5000 वर्ष कंप्लीट झाले, त्यांना तुम्ही समावून घ्या. पण यांचं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं की आम्हाला काय फायदा, म्हणजे दलिंदर भ्रष्ट लोक जेव्हा खायला भेटते तेव्हा कामं करतात पण 15 महिन्यापासून डेली वेजेसवर हाताला सुद्धा कामं नाहीत यांना, तर हे कुठून पैसा देणार आहेत की आम्हाला कायम करा. अरे पण शासनाच्या नियमाची तुम्ही अंमलबजावणी केली नाही. सगळ्यात मोठी अवहेलना तिथं केली तुम्ही, अवमानना केली तुम्ही, तिथंच नियम मोडला. परत भ्रष्ट केलं सगळं समाज, निधी खाल्ला 40 लाखाचा 50 लाखाचा, सगळे प्रूफ आहेत आमच्याकडे. तुमच्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते माझ्या पप्पाची बॉडी इथं आणून द्या. तुम्ही हवं तर सुसाईड नोट बघा. त्यांची इच्छा आहे की जोपर्यंत त्यांच्या कामगारांना न्याय मिळत नाही माझ्या बॉडीला अंतिम संस्कार करू नका. हो तो सिस्टमला चढून मेला हो, कमीत कमी त्याच्या आत्म्याला शांती पूर्ण देऊ द्या. शेवटची इच्छा आहे. मी तुम्हाला सुसाईड नोट दाखवते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.